हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला, टाळी वाजवा। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवान ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश मराठी भाषेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात। 8व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 8व्या अध्यायातील 5 क्रमांकाच्या श्लोकाचा विचार आज करायचा आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनांनी काही प्रश्न विचारले। किती प्रश्न विचारले? 7 प्रश्न विचारले। त्या 7 प्रश्नांची उत्तरं भगवान परमात्म्याने 6 प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी दिली। ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय क्रमाने? कर्म म्हणजे काय? आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञ या 6 प्रकाराने भगवान परमात्म्याला आपण जाणलं पाहिजे। असं जर भगवान परमात्म्याला जाणलं तर अंतकाळाच्या वेळेस सुद्धा आपण भगवान परमात्म्याला जाणू शकतो आणि अंतकाळाच्या दुःखातून आपण मुक्त होऊ शकतो। असा जो मनुष्य आहे तो मुक्त होतो, सर्व दुःखातून मुक्त होतो, जन्ममरणातून मुक्त होतो। ते भगवान परमात्मा त्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर, अंतकाळाच्या वेळेस मला कसं जाणायचं, हे उत्तर भगवान परमात्मा या श्लोकातून देणार आहेत। या श्लोकाच्या अगोदर आदियज्ञ रूपाने मला कसं जाणायचं याचं सविस्तर वर्णन आलेलं आहे। मला वाटते शेवटची ओवी आपली थोडीशी काल आपण सुरू केली होती। ओवी क्रमांक 58। म्हणे परिसनयाच्या राया, ऐके बापा धनंजया, आईशी जळो सरलिया माया, तेथ जाळीते तेही जळे। अर्जुनाला या ठिकाणी भगवान परमात्मा ऐकणाऱ्यांचा राजा असं म्हणतात, बाप असं म्हणतात। ऐके बापा धनंजया, तू धनंजय आहेस म्हणजे परमार्थरूपी धन प्राप्त करण्यास तू योग्य आहेस। बापा का म्हटलं? कारण देव सगळ्यांचा बाप आहे। पिताहमस्य जगतो
माता धाता पितामहा असा देव आणि अर्जुनाला बापा म्हणतो. कशामुळे? काय त्याचं कारण आहे? प्रेम आहे. लक्षात ठेवा, प्रेमामुळे मनुष्य लहानालाही मोठं म्हणतो, मोठ्यालाही लहान म्हणतो. आई आपल्या मुलाला कधी कधी माझ्या बाबा म्हणते. यशोदा मातासुद्धा भगवान परमात्म्याला खूपच खोड्या केल्यानंतर काय म्हणत होती? खोड्या नको करू माझे बाबा. आणि देवाला लहान मूल व्हायची सवय आहे. ज्ञानोबरायांनी स्पष्टीकरण केलं आहे 10व्या अध्यायात. मी पितामहाचा पिता हे आठविता ही नाठवे चित्ता की म्हणी तसे बा पंडुसुता भले केले. आता मी पितामहाचा पिता आहे, पण आठवून मला आठवत नाही. अर्जुना ते भा म्हणे येथ काही आम्हा विस्मयो कराया कारण नाही. अंगे तो लेकरू काही नवे नंदाचे. अहो ह्या बाबाला सवय आहे, कोणालाही बाप करून घेतो. आपण त्यांचा मुलगा होतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. आणि या ठिकाणी अर्जुनाला भगवान परमात्मा बा म्हणतात. ऐके बापा धनंजया आईशी जळो सरलिया माया तेथ जाळीते तेही जळे. अशा प्रकारे माया जळाल्यानंतर, अज्ञान गेल्यानंतर त्या अज्ञानाला, मायेला जाळणारं जे आहे, घालवणारं जे आहे तेही जळून जातं. काय कळलं? कळलं का? काही नाही कळलं? कळलं नाही? कळलं. कारण त्याच्यासाठी वाचलं पाहिजे, अर्थ नेमका काय बघितला पाहिजे रोज घरी. अवघड शब्द आहेत. भगवान परमात्मा म्हणतात अशा प्रकारे माया जळते. अशा प्रकारे म्हणजे पूर्वी भगवंतांनी ज्ञानयज्ञ सांगितला आहे. आदियज्ञ सांगत असताना ज्ञानयज्ञ कशा प्रकारे आहे? वैराग्य इंधन आहे, त्यात विषयाच्या आहुती टाकायच्या आहेत. वज्रासन आहे, त्याच्यात संयमाग्नीच्या आहुती टाकायच्यात. आणि मग त्याच्यातून ज्ञान प्रगट होतं. आणि ते ज्ञान काय करतं? अज्ञानाला, मायेला जाळून टाकतं. श्रीगुरूंच्याकडे गेल्यानंतर श्रीगुरू आपल्याला ज्ञान देतात. आणि ते ज्ञान जे असतं ते काय करतं? अज्ञानाला घालवतं. मी देह आहे ही वृत्ती, अज्ञान, याला अज्ञान म्हणायचं. आणि मी देह आहे ही वृत्ती कशाने जाते? श्रीगुरूंच्या उपदेशाने आपल्याला मी ब्रह्म आहे अशी वृत्ती निर्माण होते. आणि ती मी ब्रह्म आहे वृत्ती, मी देह आहे वृत्ती घालवते. पण त्यानंतर मी ब्रह्म आहे ही वृत्ती सुद्धा जाते. ती स्वपरनिर्वाहक आहे. तिला आता निवृत्त करण्याकरता काही शिल्लक राहत नाही. केवळ परमात्मरूप खाली शिल्लक राहतं. ती गेली पाहिजे, तरच परमात्मा स्वरूपाचा बोध झाला म्हणायचं, तरच आनंद झाला असं म्हणायचं. म्हणून आईशी जळो सरलिया माया तेथ जाळीते तेही जळे. अनेक ठिकाणी उदाहरण ज्ञानोबरायांनी दिलंय. तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जे बुडोनी जाये तरी नाही कीर नोहे न साहे आसनेही. किंवा मग आगी लागली या कापुरा काजळी ना वैश्वानरा उरणे नाही विरा जयापरे. ज्ञानोबरायांनी हरिपटात हा दृष्टांत दिलाय. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. कापूर जाळण्याकरता अग्नी लावला कापुराला. काय झालं? अग्नी काय करतो? कापुराला जाळतो. आणि अग्नी शिल्लक राहतो का? तो अग्नी व्यापक तत्वामध्ये विलीन होऊन जातो.
तेच आता ओळी म्हटली मी. हां, कापूर जळो सरे नाही, आकाश जेवी, आकाश शिल्लक राहतं. तसं परमात्मा स्वरूपावर अज्ञान नावाची वृत्ती आहे. मी देह आहे, मी देह आहे म्हणतो. ही देहवृत्ती घालवण्याकरता श्रीगुरूंच्या उपदेशाने, श्रीगुरूंच्या कृपेने मी ब्रह्मा ही वृत्ती झाली. पण ही वृत्ती ही शांत झाली पाहिजे, कारण वृत्ती हे अज्ञानाचंच कार्य आहे. नाहीतर वृत्ती जर ती मी ब्रह्म आहे ही वृत्ती शिल्लक राहिली तर आपल्याला आनंदाची अनुभूती मिळणार नाही. कारण परमात्मा स्वरूप जे आहे ते वृत्ती विरहित असं ते आहे, निर्वृत्तिक असं आहे. आणि ती वृत्ती आपोआप शांत होते. काय आहे, मी मनुष्य आहे, मी मनुष्य आहे असं आपल्याला घोकावं लागतं का? आहेच मनुष्य. तसं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणावं लागते, म्हणायचं समजायचं अजून ब्रह्म नाही. अशा प्रकारची जी ब्रह्मरूपता आहे ती शिल्लक त्या ठिकाणी राहते. उदाहरण अनेक आपल्याला पाहायला मिळतील. जशी ती तुरटी असते, पाण्यात टाकल्याबरोबर सगळ्या पाण्यातला मळ एकत्र करते आणि त्या मळाला घेऊन स्वतःही खाली बसते. 2 चोर होते. एका सज्जन माणसाला त्या 2 चोरांनी रस्त्यात अरण्यात पकडलं. त्याच्याकडे असलेलं धन सर्व काही लुटून घेतलं. लुटून घेतल्यानंतर एक चोर म्हणायला लागला, आता ह्याला आपण मारले, आपण लुटून घेतले, पण हा गावात जाऊन आपलं नाव सांगेल, पोलिसांना बोलवील, याला मारून टाका. तो मारायला तयार झाला, मारणार तेवढ्यात दुसरा चोर म्हटला, काय आपण याचं धन घेतलं आहे ना बाबा, तू कोणाला काही सांगू नकोस, आम्ही तुला सोडून देतो. सज्जन मनुष्य तयार झाला आणि मग त्या दुसऱ्या चोराने मध्यस्थी केली आणि त्याला सोडून दिलं. किंबहुना तो चोर जो होता दुसरा चांगला, तो त्याला सोडवण्यापर्यंत गावापर्यंत आला, सोडण्याकरता गावापर्यंत आला. रात्रीचा गाव आलं. मग हा सज्जन मनुष्य म्हणायला लागला, चोर दादा तुम्ही एवढी माझी मदत केली, चला माझ्या घरी आजच्या दिवस रात्री मुक्काम करा. चालेल का? नाही चालत. का? कारण तो जसा चोर आहे तसा हा सुद्धा काय आहे, त्यातल्या त्यात हा बरा आहे. तसं अज्ञान हा चोर आहे, त्याला घालवण्याकरता ज्ञान आणायचं आहे, पण ज्ञानाचा अभिमानही सोडायचा आहे. जळो सरलिया माया जाळीते तेही जळे, असं हे आधियज्ञाचं स्वरूप आहे. केवळ निर्विशेष ज्या ठिकाणी ज्ञातृज्ञेयाविन नुसदेची जे ज्ञान गाळी व जैसे, अशा ज्ञानाला जाणण्याचा काय फायदा आहे? त्याचं फायदा फल अंतकाळाच्या वेळेस तो पुरुष मला जाणतो. ते भगवान पुढच्या श्लोकात सांगतात. महत्त्वाचा श्लोक आहे. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशया. भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगतात, अंतकाळाच्या वेळेस मला कसं जाणायचं. अंतकाळ हा जीवनातला फार महत्त्वाचा काळ आहे. माणसाची परीक्षाच आहे. कारण अंते मती सागती. जन्मभर अभ्यास केला आणि परीक्षेच्या वेळेस आजारी पडला, नापास होण्याची शक्यता आहे. आपण पाहून आलो आहे मागे, नटून थटून जाऊन कॅमेऱ्यापुढे उभं राहिला आणि नेमका ते फ्लॅशचं बटन दाबायच्या वेळेस त्याने डोळे झाकले. अंतकाळ महत्त्वाचा आहे. म्हणून साधू संतांनी या अंतकाळाकडे जास्त लक्ष दिले. ते म्हणतात, याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जन्मभर आटोकाट प्रयत्न केला. कशा करता? आमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे.
साच पण पुढल्या गती. हां, शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस? तो गोड होणं म्हणजे काय? आपण मागे चिंतन करून आलोय. अंतकाळाच्या वेळेस भरपूर लोक जमली म्हणजे शेवटचा दिवस गोड झाला का? काय समाज जमला? चंदनाच्या लाकडात त्यांचा देह जाळला. बाह्य दृष्टीने चंदनाची लाकडं आहेत, खूप समाज आहे, पण आचरण चांगलं नसेल तर तिकडे यम बडवत राहतो. ते चुकणार नाही. म्हणून केवळ बाह्य दृष्टीने लोक किती जमलेत किंवा शांततेत देह पडलाय म्हणजे अंतकाळ गोड झालाय असं नाही. आणि एखाद्याचा आरडत ओरडत पडलाय, आजारपणात पडलाय म्हणजे अंतकाळ कडू झाला असंही म्हणायची काय गरज नाही. त्यावेळेस त्याचं चिंतन कसलं चाललंय. म्हणून भगवंतानी शब्द वापरलाय अंतकाले च. या चे दोन अर्थ आहेत. च म्हणजे आणि, किंवा इथे त्या साधक संजीवनीमध्ये चचा अर्थ अपी केलाय. अपी म्हणजे सुद्धा. म्हणजे अंतकाळाच्या वेळेस माझं स्मरण राहिलं पाहिजे, घडलं पाहिजे. अंतकाळास घडण्याकरता जन्मभर करावं लागतं बरं का. कारण आपण जे जन्मभर करतो तेच अंतकाळाला येत असतं. बरोबर आहे ना? एखादा म्हटला अहो अंतकाळालाच घ्यायचं आहे ना, मग आतापासून गडबड कशाला करता, आम्ही अंतकाळाला घेऊ, येईल का? हां, आपल्याकडे उदाहरण नेहमी सांगितलं जातं. वडील आजारी पडले, कधी जन्मभर देवाचं नाव घेतलं नाही. मुलांनी शेवटच्या कालावधीमध्ये वडिलांचा चेहरा पाहिला, थोडासा वा म्हणायचे, के म्हणायचे. अंगणात होते, वा के असं म्हणायचे तोंडाने. मुलांना असं वाटलं वासुदेव म्हणायची इच्छा आहे, केशव म्हणायची इच्छा आहे. बापाने आज जन्मभर घेतलं नाही, पण मरणाच्या वेळेस आलं तर आलं म्हणून मोठे डॉक्टर आणले. वडिलांना असं इंजेक्शन दिलं, म्हटले एक शब्द का होईना यांच्या मुखातून बाहेर पडू द्या, मग मेले तरी चालतील, ह्यांना सद्गती मिळेल. इंजेक्शन दिल्यानंतर शक्ती आली. बाबा म्हणा वासुदेव, म्हणा केशव. ते बाबा काय म्हटले, अरे कसला वासुदेव, कसला वासन, कसला केशव. म्हटले वासरू किरसुनी खाता येते बघा म्हणे. जन्मभर तेच केलं होतं, तेच अंतकाळाच्या वेळेस आलं. म्हणून जन्मभर करावं लागतं. पण नाही एखाद्याला जन्मभर जमलं, भगवंतानी आशांना सूट दिली 9व्या अध्यायात. अपिचेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्यः सम्यक व्यवसितो हि सहा. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमचे अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरतु निघाला. भगवान म्हणतात तो आधी जरी दुराचारी असू द्या, नाही त्याला कळलं काही, दुराचार घडला, अनाचार घडला, नाही देवाचं भजन केलं, पण तरी सर्वोत्तमचे अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरतु निघाला. ज्ञानोबांनी ओवी लिहिली पहा. महापुरामध्ये 2-3 माणसं पोहण्याकरता गेली आणि एक माणसाचा पाय घसरला आणि बुडाला. बाकीचे दोघांनी प्रयत्न केला वाचवण्याचा, पण काही शरीर हाताला लागलं नाही. गावामध्ये आल्यावर आमच्याबरोबर भाऊसाहेब आले होते, गेले, बुडाले, मेले. आपण कमीत कमी त्यांचं 10वा तरी करू. पण हा जो खाली गेला होता वाहत वाहत, त्याच्या हाताला मुळी लागली झाडाची, नदीत. झाडात ती मुळी धरली, काठावर आला. काठावर असलेल्या घरामध्ये त्याला उपचार झाले आणि काठावरून चालत चालत नेमका 10व्या दिवशी आला. तसं काही लोक असे असतात की ते बुडाले, खूप पाप घडलं, खूप दुराचार घडला, लोक म्हणतात गेला, पण असा पश्चाताप होतो कधी कधी. काय काय एकदम खाली गेलेले वर येतात आणि कधी कधी एकदम वर गेलेले
अंतकालेच, अंतकालाच्या वेळेस सुद्धा आलं तरी चालतं बरं का. अजामेळ्याचं जर उदाहरण पाहिलं तर कधी आलं? अंतकाळीच आलं. देवाची एखाद्या कृपा होऊ शकते, एखाद्या वेळेस त्याला अंतकाळाच्या वेळेस एखाद्या चांगल्या तीर्थामध्ये एखाद्या महात्म्याचं दर्शन झालं. अंतकाळाच्या वेळेस त्याची इच्छा नाही, परंतु त्याला एखादा देवाचा फोटो दिसला. म्हणून ज्याचं मरण जवळ आलंय त्याच्यासमोर आपण नामस्मरण करावं, चिंतन करावं, भजन करावं. एखादा शब्द पडला कानावर, अंतकालेच, तरी त्याचा फायदा होऊ शकतो. तसं तर अगोदरपासूनच केलं पाहिजे, पण नाही घडलं तर निराश होऊ नका, करा. भगवान परमात्मा सांगतात माम एव. माम एव म्हणजे काय महाराज? माम मला, एव च मलाच. माम एव का म्हटलं? मामचा अर्थ काय? माम कोण आहे? भगवान परमात्मा आहे. माम एव स्मरण, स्मरण शब्द वापरलाय. माझंच स्मरण घडलं पाहिजे. अंतकाळच्या वेळेस दुसरं कुठलंही स्मरण घडायला नको. जन्मभर केलेलं असतं ते आठवतं. कधी कधी जन्मभर आपण परमार्थ जरी केला तरी अंतकाळाच्या वेळेस दुसरंच काहीतरी आठवतं. त्या जड भरत राजाला नेमकं मरताना काय आठवलं? हरीनं आठवलं. होऊ शकतं. म्हणून भगवान म्हणतात माम एव, दुसरं चालणार नाही. माझं स्मरण घडलं पाहिजे. स्मरण शब्द वापरलाय. स्मरण जे असतं अगोदर घेतलेल्या, अनुभव घेतलेल्या पदार्थांचं, वस्तूंचं स्मरण होतं. ऐका, स्मरण करण्याकरता गोष्ट माहिती पाहिजे का नको? मी वाघ पाहिलाच नाही, मला वाघाचं स्मरण होईल का? मग देव पाहिलाच नाही, देवाचं स्मरण कसं करायचं? अहो, आपण जरी पाहिला नसला तरी संतांनी पाहिलंय की नाही? संतांनी त्याचं वर्णन केलंय. आपण देवाला पाहिलेलं आहे, मूर्ती पाहिली देवाची. संतांनी आपल्याला जी मार्ग सांगितलाय, नामस्मरण करा, नामस्मरण आपण करू शकतो की नाही? रूपाचं स्मरण आहे, गुणाचं स्मरण आहे, नामाचं स्मरण आहे, करू शकतो. अहो, किती नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं. अजामेळाने मुलाकरता त्या ठिकाणी नामस्मरण घेतलं. पुत्र आळविता अजामेळा आपण पे देशी. वा. पुत्राचिया लोभे नष्ट म्हणे नारायण, तयासाठी विमान पाठविले. आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे. दुराचारी होता, दुष्ट होता, अंतकाळ जवळ आला, यमदूत पाहिले, घाबरला. आवडता तो एका वेश्येचा मुलगा होता, म्हणजे वेश्येपासून त्याला झालेला मुलगा होता. भिल्यामुळं त्या मुलाला हाक मारले, ए नारायण, अरे हे बघ कोण आलंय, ए नारायण, हे बघ कोण आलंय. आणि आल्याबरोबर तिथे विष्णुदूत आले. यमदूतांना बाजूला केलं. यमदूत म्हटले, अहो हा पापी आहे. म्हणली होता, आता राहिला नाही. कसं काय म्हणे? याने देवाचं नाव घेतलं. देवाचं नाव हे सर्व पातकांचं प्रायश्चित्त आहे. त्याला तर माहिती नाही बरं का काय. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेषा अघहरम विधू. भागवत बोलतं. कोणी संकेताने घेऊ, हसण्यासाठी घेऊ, स्मरण म्हटलेलं आहे. भगवंताचं रूप आठवलं म्हणून देवाचा फोटो तरी ठेवावा. जिथं मनुष्य मरणार आहे त्याला देवाचा फोटो दिसला पाहिजे, स्मरण होईल. हा. आणि म्हणून त्या ठिकाणी विघ्न भगवंताच्या नामासमोर येत नाही. भगवान म्हणतात अंतकालेच मामेव स्मरण.
माझंच स्मरण करून. मग तुम्हाला जसं स्मरण करायचं आहे, रूपाचं करा, गुणाचं करा, सगुणाचं करा, निर्गुणाचं करा. परमात्म्याचा आधिभूत, आधिदैव, आदियज्ञ ब्रह्म या रूपाने परमात्मा सांगितलेला आहे. माम एव स्मरण असं म्हणतात. काय स्मरण देवाचं केलं की स्मरणामध्ये सगळं दुःख विसरून जातं. हरे स्मृती सर्व विपद विमोक्षणम म्हटलंय. कोणतंही दुःख असू द्या, देवाचं आपण स्मरण केलं, एका वेळेस अंतःकरणात दोन विषय राहू शकत नाहीत. वृत्ती एका वेळेस एकाच विषय करते. किती दुःख असू दे आणि देवाचं स्मरण सुरू झालं, दुःख गेलंच पाहिजे. अंतकाळाचं दुःख सुद्धा जाऊ शकतं. अहो, त्या गजेंद्राने अंतकाळाच्या वेळेसच हाक मारली. पाये पा सावजे हत्तीरू धरले, तेने त्या काकुळती माते स्मरले, तयाचे पशुत्व वावो झाले, पाहून या माते. पशु होता तो. भक्तीचे नावे चतुष्पदादी आगवे, वैकुंठीचे रानिवे योग्य केले. भगवान परमात्मा धावून आले ना, अंतकालेच मामेव. पण तो निराहार झाला, निराश्रय झाला. त्याला असं वाटलं आता आपल्याला कोणी याच्यातून सोडू शकत नाही. कधी कधी जळा माझी नखरे पिढीला, आणि अशा दुःखाच्या प्रसंगात कधी कधी देवाचा धावा होतो. म्हणून भगवान म्हणतात अंतकालेच मामेव स्मरण. माझं स्मरण करत. स्मरण शब्द आहे, वर्तमान काळवाचक धातुसाधित विशेषण म्हणतात त्याला. स्मरण, स्मरण करत करत. भगवान म्हणतात मुक्त्वा कलेवरम. किती स्मरण त्याने केलं, की इतकं स्मरण किती करायचं आहे. आपलं स्मरण थोडा वेळ असतं लगेच बंद होऊन जातं. नाही नाही, त्या स्मरणाचा परिणाम असा झाला की तो देह तादात्म्यापासून वेगळा झाला. मुक्त्वा कलेवरम. कलेवरम म्हणजे शरीर. शरीराचा त्याचा संबंध सुटला. जिवंत असतानाच नामस्मरण करत 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 त्याने, भगवंताचं चिंतन करत करत त्याने मी देह आहे ही वृत्ती त्याची गेली. चिंतने चिंतने परमात्मा स्वरूप तो झाला. म्हणून माम एव स्मरण कलेवरम मुक्त्वा. कलेवरम मुक्त्वा, उक्त्वा नाही. मुक्त्वा म्हणजे मुच्छ धातू आहे ना, मुच्छ सोडून. बरोबर आहे ना, मुक्त्वाच पाहिजे ना, मुक्त्वाचे. देह तादात्म्य त्याचं कमी व्हायला लागतं. सतत भगवंताचं चिंतन केल्यामुळे तुका म्हणे आळी. आपण चिंतन करून जीवे नुरेची वेगळी. स्मरणाने चिंतनाने तद्रूपता प्राप्त होते. आणि मग देहाचं तादात्म्य सुटतं. भगवान म्हणतात अशा प्रकारे देह तादात्म्य सोडून यप्रयाती, जो जातो, सह मद्भावम याती अत्र संशयः नास्ति. तो माझ्या भावाला प्राप्त होतो, माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यामध्ये कुठल्याही प्रकारे संशय नाही. भगवंताचं चिंतन करत करत ज्याने देहत्याग केला, त्याला आता दुसरीकडे कुठे जायचं नाही. मरणी आणि किकडे जातील केवी. भले मनात काही विषय वासना असतील, काय असेल, तर तो भगवंताच्या लोकाला जाईल. तिथे गेल्यानंतर ते भोग भोगेल आणि नंतर पुढे मुक्त होईल. आणि अगोदरच भगवत स्वरूप झालेला असेल तर मग जाण्या येण्याचा प्रश्नच नाही. मद्भावम
भगवान म्हणतात माझ्या भावाला प्राप्त होतो. भगवंताचा भाव कोणता आहे? परमात्मा स्वरूप, सच्चिदानंद रूप, व्यापक, आनंद अद्वय, नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे, त्या भावाला तो प्राप्त होतो. संत अशा भावाला प्राप्त झाले. भगवंताचं स्मरण करत करत मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चये. अशा महात्म्यांना अंतकाळ परमात्म्याला जाणलेलं असल्यामुळे अंतकाळाचं दुःख नाही. आपण भीष्माचार्यांचं चरित्र नेहमी सांगतो. भीष्माचार्य बाणाच्या शय्येवर पडलेले आहेत, म्हणजे पुढून बाण लागले होते आणि असे उलटे पडलेले होते. स्वतः भगवान परमात्मा भीष्माचार्यांना भेटण्याकरता गेले. भीष्माचार्यांनी त्याही अवस्थेत भगवंताला मनोमन नमस्कार केला, धर्मराजाला उपदेश केला, आपण सांगून आलोय मागे, आणि भगवंताचं चिंतन करत करत देह सोडला. सह अंतश्वास उपारमत असं वर्णन केलंय. अनेक महात्मे आत्तापर्यंत आपण पाहत आलो. भगवंताचं चिंतन करत करत त्यांनी देह सोडला. ज्यांनी आपली ही ज्ञानेश्वरी सांगितली, वैकुंठवासी परमपूज्य आमचे गुरुवर्य, आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य असलेले निकम बाबा, ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा, त्या दिवशी विष्णू सहस्रनाम म्हणत म्हणत त्यांनी डोळे झाकले. म्हणजे आत्ताचं उदाहरण आहे. त्यांनी इथं ज्ञानेश्वरी जवळजवळ 30 वर्ष सांगितली, 40 वर्ष. हां, तानाजींनी ऐकली ज्ञानेश्वरी. अशा प्रकारे यप्रयाति समद्भावम याती अत्र संशयान, ह्याच्यात तू संशय घेऊ नको, कारण हा नियम आहे. तो नियम मी पुढच्या श्लोकात तुला सांगणार आहे. काय नियम आहे? यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमय वैति कौन्तेय सदा तद्भाव तम तमय तमे वैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. तो नियम आहे. अंतीच्या गती अंतीच्या मती साचपण पुढल्या गती. म्हणून जीवित जेने भक्ती दिदले शेकी. म्हणून अंतकालेचे मामेव भगवान परमात्मा हा या श्लोकात बोलतात. आता ज्ञानोबारायांच्या ओव्या पाहू जरा. जे आताची सांगितले होते, अगा आदियज्ञ म्हणितला जयाते, जे आधीचे तया माते जानोनी अंती. आताची सांगितले होते. आता सांगितलं होतं तुम्हाला. काय सांगितलं होतं आत्ता? हां, ते पुढं सांगितलं. आगा आदियज्ञ म्हणितला जयाते, ज्याला आदियज्ञ म्हटलेलं आहे, त्या आदियज्ञाचं वर्णन सगळ्यात शेवटी केलं आहे भगवंतांनी. ते आदियज्ञ कशाला म्हणतात? परमात्म्यालाच आदियज्ञ असं म्हणतात. ते आदिची तया माते जानोनी अंती. जिवंत असतानाच मला ते जाणतात, आदियज्ञाला जाणतात, माझ्या स्वरूपाला ते जाणतात. आणि म्हणून अंतकाळाच्या वेळेस सुद्धा ते मला जाणतात. जानोनी अंती. काय त्यांची स्थिती असते? ज्ञानोबाराय पुढच्या ओळीत बोलतात. 60 नंबरची ओळी बघा. ते देह झोळ ऐशे मानुनी, ठेले आपण पे आपण होऊनी, जैसा मठ गगना भरुनी गगनीची असे. त्यांची काय स्थिती असते अंतकाळाच्या वेळेस? नवे नवे जिवंत असतानाच त्यांची काय स्थिती असते? तुमची आमची काय स्थिती? अज्ञानी जीवाची काय स्थिती? या देहाशी म्हणे मी,
पुत्रदारा धन माझे परी काळाचे खाजे ऐसे नेणं तू गेला. आपण इतके देहाला चिकट, ह्या देहालाच मी म्हणून जगणारी सगळी लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत. देहाच्या सुखदुःखाने सुखी दुःखी होणारे आहेत. का आपल्याला रडावं लागतं? कारण नसलेल्या गोष्टीला आपण आपलं म्हटलं, जाणाऱ्या गोष्टीला आपण आपलं. व्यवहाराकरता ठीक आहे, पण महात्मे जे असतात त्यांनी आपल्या स्वरूपाला जाणलेलं असतं. श्रीगुरूंच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने त्यांना ज्ञान झालेलं असतं. कशा प्रकारचं ते ज्ञान असतं? ते देह झोळ ऐसे मानुनी. या देहाला काय मानतात? झोळ. झोळ म्हणजे काय हो? हां, बाहेरचा अंगरखा किंवा वसुर, वरचं असतं ते आवरण. तसं शरीराला, देहाला ते काय मानतात? हे झोळ आहे, अंगरखा आहे. हे माझं खरं स्वरूप नाही. स्थूल देह असेल, सूक्ष्म देह असेल, कारण देह हे आपलं स्वरूप आहे का? कारण हे विनाशी आहे, येणारं जाणार आहे, दृश्य आहे. माझा देह मला कळतो, त्या अर्थी देहावरून मी कळणारा वेगळा आहे. माझं मन मला कळतं, मनावरून कळणारा मी वेगळा आहे. देह जर मी असतो तर तो एकसारखा राहिला असता. लहानपणी वेगळा होता, तरुणपणी वेगळा होता, म्हातारपणी वेगळा आहे, पुढे राहतही नाही. मग देह मी कसा? आणि म्हणून त्यांचा निश्चय झालेला असतो, देह नव्हे मी. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. पुढं काय? म्हणवनी लाहो करा काळ सारा चिंतने. एक गाथापाठ वालाय पाहिजे आपल्याला. देह झोळ ऐसे मानुनी. देहाला त्यांनी झोळ मानलं. म्हणजे ठीक आहे, आपल्याला व्यवहार करण्याकरता आहे, भगवंताच्या प्राप्तीकरता हा देह आहे, पण ते आपलं खरं स्वरूप नाही. ठेले आपण पे आपण होऊनी. मग देह मी नाही म्हणतात, मग ते स्वतःला काय समजतात? काय त्यांचा बोध असतो? ठेले आपण पे आपण होऊनी. आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी होऊन ठेले. आपलं जे स्वरूप आहे ते देह नाही. आपलं स्वरूप जे आहे ते कोणतं आहे? आत्मा आहे, परमात्मा आहे. ते आपलं मूळचं स्वरूप आहे. त्या मूळ स्वरूपामध्ये त्या ठिकाणी राहतात. त्यांचा निश्चय असा असतो, देखे देहीचा धर्म देही, आत्मा तो आत्मयाचे ठाई, ऐसे देखणे ते पाही आनाहाती. यालाच म्हणायचं ठेले आपण पे आपण होऊनी. आपण शब्दाचा अर्थ आत्मा, परमात्मा. परमात्मा स्वरूप होऊन गेले. कशामुळे? त्यांनी देहाला झोळ मानलं. देह जे आहे ही झोळ आहे, आवरण आहे, आणि आवरण देहाचं त्यांनी बाजूला केलं विचाराच्या द्वारे. देह दिसणार आहे फक्त. आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रक्षणेशे भासर. हे व्यवहारा करताय फक्त. आणि मग त्याच्यासाठी उदाहरण दिलं, जैसा मठ गगना भरुणी गगनीची असे. ज्याप्रमाणे मठ असतो. मठ म्हणजे काय? आता आपण बसलोय, हा मठच आहे. याच्या बाहेर पण आकाश आहे, आत पण आकाश आहे. मठ आहे तेव्हाही आकाशच आहे, मठ पाडल्यावर सुद्धा आकाश जसंच आहे. फक्त याला मठ नाव कशामुळं आलं? या चार भिंतीमुळे आलं. तसं जीव चैतन्य हे व्यापक चैतन्यच आहे. त्याला जीव चैतन्य नाव कशामुळं आलं? या देहाला मी म्हटल्यामुळं. घटाकारे वेटाळे ते तर नभ गमे वाटोळे, मठी तरी चौफळे आये दिसे. घटमठ घडले तेची पाठी मोडिले, परी आकाश ते संचले असतचे असे.
घट येतात जातात, मठ होतात जातात, आकाश जसं आहे ते आकाश स्वरूप तो झाला, तसं परमात्मा स्वरूप तो झाला, व्यापक चैतन्य तो झाला, ते माझं स्वरूप आहे असं जाणलं. ये प्रतीतीची माझ घरी तया निश्चयाची ओवरी आली मनोनी बाहेरी नव्हेची से. आणि अशा प्रकारे ये प्रतीतीच्या माझ घरी तया निश्चयाची ओवरी आली. काय आली हो? सरळ अर्थ तरी वाचलाय का? काय आली सांगा? ये प्रतीतीचे या माझ घरी. बरोबर आहे, मी बोलतोय तुमच्या ह्याच्यात काय वेगळं असेल तर सांगा मला. तया निश्चयाची ओवरी आली. काय आली? मनोनी बाहेरी नवेची से. हा काय आली? आता हे दृष्टांत आहे बघा. बघा आता दृष्टांतावरून कळतंय का तुम्हाला? पहिला शब्द आहे माझघर. माझघर कशाला म्हणतात? कशाला म्हणतात माझघर? हां बोला ना, जे येईल ते बोला. माझघर कशाला म्हणतात? पूर्वीच्या काळामध्ये, आता जसं आपण घरामध्ये विभाग असतात, हॉल असतो, डायनिंग हॉल वेगळा असतो, किचन वेगळं असतं, मास्टर बेडरूम असतं, आमकं बेडरूम असतं, देवघर वेगळं असतं. पूर्वीच्या काळामध्ये आतमध्ये एक निवांत घर असायचं, त्याला म्हणायचं माझघर. काही लोकांनी ते माझघराच्या बाहेर निघायचंच नाही पूर्वीच्या काळामध्ये. माझघरामध्ये सुद्धा आतमध्ये अशी एक खोली असायची की ती निवांत खोली, कोणाचाच विक्षेप जिथे होणार नाही. हे उदाहरण त्यावेळेचं आहे. मग एखाद्याला जर दिवसभर खूप कटकट झाली, खूप त्रास होत असला बोलण्याचा किंवा आजारी असला, तर त्यांनी कुठं जाऊन झोपायचं? माझघरातल्या निवांत खोलीत जाऊन झोपायचं. तर आता हा माझघरात गेला. कोणतं माझघर आहे? आता ज्ञानोबरायांचा दृष्टांत आहे, सिद्धांत कळा. हां प्रतीतीची माझ घरी. प्रतीती हेच माझघर आहे. प्रतीतीला माझघर का म्हणतात? प्रतीती म्हणजे काय? परमात्मा स्वरूपाचा अनुभव. या परमात्मा स्वरूपाच्या अनुभवाला माझघर का म्हटलं? कारण माझघरात जसा एकांत असतो तसा इथे काय असतो? एकांत असतो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. एकांत म्हणजे डोंगरावर जाऊन राहणार नाही बरं का. डोंगरावर मोबाईल घेऊन गेला तर, डोंगरावर गेला आणि मनात अनेक विचार असले तर तो लोकांतात आहे. आणि लोकांच्यात सगळ्यांच्यात आहे, पण सगळा परमात्माच आहे असं ज्याला वाटतंय, एकच परमात्मा आहे दुसरं काही नाहीच असं दिसतंय, तो लोकांतात नाही एकांतात आहे. काही लोकांतात असून एकांतात असतात, काही एकांतात असून लोकांतात असतात. म्हणून एकांत काय कळावं आणि मग एकांतात जावं. मनाने एकांतात गेलेला काही एकांत नसतो, पश्चाताप करावा लागतो. प्रतीतीची माझ घरी, अनुभवाची माझघर आहे. आणि नुसतं त्या अनुभव आहे का? पुढे तया निश्चयाची ओवरी, त्या माझघरातली एकांताची खोली आहे. पुन्हा त्याचा निश्चय दृढ झाला आहे. मी वासुदेव तत्वता, हा निश्चय झाला आहे त्याचा. बुद्धिनिश्चय, आत्मज्ञान, निश्चय शब्द आलेल्या ओव्या, परमात्म्याचा निश्चय शब्द झालेला ओव्या. ब्रह्मरूपी भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. निश्चयाची ओवरी आली म्हणजे तिथे त्याला झोप आली, तिथे निद्रा शब्द घ्या. एवं निश्चय जयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा ध्रुव देवो गगनीचा तैसार आहे. बरोबर, छान.
हाची निश्चय माझा. तुकाराम महाराज म्हणतात परी मी निश्चय आहे म्हणून तुझा. तुकाराम महाराजांचं पाऊल आणखीन एक पुढे आहे. निश्चय सुद्धा मी नाही, कारण निश्चय करणारी परतवृत्तीच आहे, तिचं सुद्धा साक्षीत्व करायचं आहे. आली तिथे त्याला झोप आली बरं का. सुखे मिनी जुलोगा शून्य सारोनी जेथे त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते. निदे परवते निदय जने जागृती गिळूनी जागणे केले जैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर महाराज चांगदेव 65 बोलतात. झोपेच्या पलीकडची झोप आणि जागृतीच्या पलीकडची जागृती म्हणजे स्वरूप जागृती. आली काय आली? निद्रा आली त्याला, ही स्वरूप जागृती. मनोनी बाहेरी नवेची. आता तो बाहेर येईल का? म्हणजे बहिर्मुख होईल का? तो विषयाच्या मागे लागेल का? मला हे विषयाचं सुख मिळालं पाहिजे असं वाटेल का त्याला? अरे जो प्रतीतीच्या माझघरात निश्चयाच्या ओवरीमध्ये परमात्मा स्वरूपात झोपला, परमात्मा स्वरूपाचा अनुभव घेतोय, आनंद घेतोय, त्याला सामान्य जात नाही. तो जया आपण पे सांडोनी कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही. तो विषय न सेवी हे काय विचित्र येतं. ज्ञानोबरायांनी उदाहरण दिलं. सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडे अंतरे रचिला मनोनी बाहेरे पाऊली न घाली. उदाहरणं दिली 2-3. सांगे कुमुद दळाचे नि ताटे जो जेविला चंद्रकिरण चोखटे तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. चकोर असतो चकोर. आणि तो काय जेवतो? कुमुद दळाचं ताट म्हणजे काय? ते कमळाचं फूल आहे, ते ताट आहे त्याचं, आणि त्याच्यावर चंद्रकिरण पडतात आणि त्या चंद्रकिरणातला अमृत तो चकोर घेतो. आणि असा अमृत घेणारा चकोर वाळवंटातले खडे खाईल काय? वाळवंटातले खडे कोण खातो? ज्याला मिळालंच नाही अमृत, मग तो काही खातो, काही खातो. स्वसुखाचे सदा खराटे तयाशीच विषय गोमटे आवडते. काही नाही. काय लोकांचा आनंद काय? कपड्यात. कपडे घातले तर त्याला वाटतं मी काय आनंद आहे. हो, एक मनुष्य मला भेटला. काय महाराज, काय काय झाड आहे, काय फुलं आहेत, काय चहा आहे म्हणला. असा चहा मी जीवनात पिलोच नाही कधी. काय कपडे आहेत, असे कपडेच बघितले नाही. ज्याला आत्मानंद माहिती नाही अशी माणसं असा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत राहतात. कपडे घातले तर आनंद, इस्त्री बिघडली तरी आनंद जातो. मला आज इस्त्रीच नाही कपड्याला. अमुक खायला नाही मिळालं म्हणून आनंद गेला, अमुक पाहायला नाही मिळालं म्हणून आनंद गेला. का? रंकू का आळुकिले तुषाती शेवी. आपण पे नाही देखिले तेची या इंद्रियार्थी रंजिले. रंकू का आळुकिले तुषात. भुकेलेला मनुष्य असतो काही खातो, भुसा जरी वाढला तरी खातो म्हणे ज्ञानेश्वर महाराज. पण जो तृप्त आहे आत्मानंदाने, त्याला बाहेरचं जेवण नाही दिलं तर म्हणतो नको मला, काय गरज नाही, माझ्या आनंदाला मला काय गरज नाही. आपुलेनी नागरपणे इंद्रभुवनाते पाबुळे म्हणे तो केवी रंजे पालवणे भिल्लाचे नि. बघा ना तुम्ही, काय महात्मे असे असतात, संन्यासी महात्मे असे असतात किंवा काही महात्मे असतात त्यांच्याकडं काहीच नसतं. काय साधक असे असतात त्यांना जेवणही नसतं, नाही मधुकारी आली तरी तो आनंदी राहतो. कसलाच भोग नाही
तो म्हणतो अरे आमच्यासारखे आम्ही काय तिही त्रिभुव आणि आम्ही वैभवाचे धनी. तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे खातो म्हणून तो विनाकारण बाहेर कशाला त्या ठिकाणी जाईल. हा तो कांजी के विषयी वृद्धी ऐसे सभाई ऐक्य संचले मीच होऊन असता रचिले बाहेर भूताची पाचई खवले नेनताची पडिली. ऐसे सभाई ऐक्य संचले. आता आतमध्ये तर ऐक्य आहेच आहे, पण बाहेर जरी पाहिलं व्यवहारात जरी तो आला तरी त्याला सगळं ऐक्यच दिसतं. मी परमात्मा स्वरूप आहे आणि जगत सुद्धा काय आहे परमात्मा स्वरूपच आहे. आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडली. त्या ठिकाणी म्हणून हरीने कामा घातला चिरा. कामना निर्माणच होत नाही. सर्वत्र परमात्मा दर्शन त्याला व्हायला लागलं. ऐसे सबाह्य ऐक्य संचले भरलं. ऐक्य म्हणजे परमात्मा. मीच होऊन असता रचिले आणि ते मद्रूप होऊन राहिले. बाहेरी भूताची पाचई खवले नेनताची पडली. आणि मग आता असं परमात्मा स्वरूप झालेला जो महात्मा असतो त्याचं प्रारब्ध संपलं की देह पडतो. ज्ञानोबाराईन काही शब्द वापरला इथे. बाहेर भूतांची पाचही खवले. खवले म्हणजे काय खपल्या. खपली पडली. कधी कधी एखादं आपल्याला जखम झालेली असते त्याच्यावर खपली आलेली असते आणि झोपेतच ती खपली पडते. आपल्याला माहीत पडतं का? तसं देह पडलेला त्यांना माहीत पडत नाही. का? त्या देहाला अगोदरच परमात्मा स्वरूप झाल्यामुळे सोडलंय. तुम्हाला आम्हाला का दुःख होतं? सुटतच नाही ना शेवटपर्यंत. काहीच सुटत नाही. आणि मग सोडताना त्रास होतो. तो ओढतो, अरे सोड सोड सोड, हा सोडत नाही. आपण होऊन देण्यात आनंद आहे आणि दुसऱ्याने हिसकावून घेण्यात दुःख आहे. आपण होऊन 10 रुपये आणून माऊलीच्या पेटीत टाकले, आनंद का दुःख? आणि चोराने खिसा मारला 100 रुपयाचा, दुःख. तसं आपण होऊन देहाला सोडणं. देहाला सोडणं म्हणजे मी देह नाही असा निश्चय करणं. व्यवहार करायचा आहे सगळा जसा आहे तसाच. आणि पार यमाने ओढून नेणं दुःख आहे. म्हणून अशा प्रकारे परमात्मा स्वरूप झाले आणि बाहेर त्या ठिकाणी भूतांची खवले नेणताची पडली. त्याला माहिती न होताच. हो, सद्गुरू जोग महाराजांचं असं सांगतात. पुण्यावरून आळंदीला आले. घासवाले धर्मशाळेत उत्तरेकडे तोंड करून बसले. माऊलीचं तीर्थ आणा. सगळ्यांना वाटलं आता महाराज आपलं विनोदाने म्हणत असतील, आम्हाला जायचं आहे आम्हाला जायचं असं म्हणायचे. आता जायचं म्हणल्यावर माणूस जात असतो का? आपल्या हातात आहे का ते? सगळ्यांना विनोद वाटत होता. सगळे जमा झाले. महाराज आले दर्शनाला. महाराज आले. माऊलींचं तीर्थ घेतलं. आम्ही जातो बरं का. देह ठेवला. झाकलीये घटीचा दिवा ने निजे काय झाला केदवा येया रती पांडवा जो देह ठेवी. आपण एखादा दिवा ठेवला आणि त्या दिव्यावर एखादी परात ठेवली, टोपलं ठेवलं, आतल्या आत कधी दिवा गेला आपल्याला कळतो का? नाही. त्याप्रमाणे हा कधी याने देह त्याग केला. आता उभया उभेपण नाही जयाचे मा पडलिया गहन कवन तयाचे म्हणून प्रतीतीचे पोटीचे पाणी न हाले. आणखीन थोडासा विचार याच्या संबंधाने आहे, आपल्याला करायचा आहे. आपण उद्याच्या प्रवचनामध्ये त्या ठिकाणी पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग